काय सोपं आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे धरतील पापी जन्मांतरीचे. नाम हे सोपं साधन आहे. काय नो हे केले का चिंतिता दुःखाचे सर्व साधनाचे सांग भव सिंधू उतरे पार. तो सांगत तात्पर्य सभा तुका म्हणे जपा मंत्रची केली सोपा असा महाराज उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणणार तुटती यातना गर्भवास. इतकं सोपे वर्मा मला संतांचे की नाम कसं आहे सोपं आहे म्हणून नाम संकीर्तन. आता नाम का कीर्तन ह्या दोन गोष्टी महत्वाचे. नाम घ्यायचं कीर्तन करायचं. नाम सोपं आहे का कीर्तन. कीर्तन करायला कीर्तन काय लागत. कीर्तन करायला पेटा बांधले हो साजरा काढले हो कंबर बांधले हो दोतंडी शिजन उभं राहायचं. तुका म्हणे झाय कीर्तन. एक लक्षात ठेवा कीर्तन आणि नाम एक वाचक शब्द आहे. कला रे कीर्तन मुखी गावे नाम आणि कीर्तन एक पर्यायाने दोन वेगळे नाही एकच आहे. तसे लीला कीर्तन ध्यान कीर्तन गुण कीर्तन स्वरूप कीर्तन असे कीर्तनाचे प्रकार आहे. सगळे कीर्तन कठीण आहे पण नाम कीर्तन हे सगळ्यांना सकळाच येते अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. मग नाम आणि कीर्तन एक वाचक शब्द आहे. चला महाराज तुमचं नाम चिंतनाने केलं त्याचा परिणाम काय. त्याचा परिणाम पर्याय दोन आहे. जडती जन्मांतरीचे सुखे येतो घरा. नारायण येण्याकरता पापाची निवृत्ती. नारायण घरी येण्याकरता पाप जावं लागतं आणि पाप गेला की देव येतो. मग देव येण्याकरता पहिले काय केलं पाहिजे. पाप निवृत्ती झाली पाहिजे. कशाने नामचिंतनाने. त्याचा परिणाम सततं कीर्तयन्तो मां नमस्यं तस्य मां भक्त्या नित्ययुक्तो उपासते. तिथं गोड उभे या श्लोकावर तरी कीर्तनाचे नटनाचे नाशेले व्यवसाय प्राप्तीताचे जे नामाचे नाही पापाचे गेले यमदमा अवकळा आलेली त्याच्या छायावरून ठेवली. ये मोरोके कोणत्या निरांती द्यायची. यमू म्हणे काय यमावे जम म्हणे कवनाचे दमावे त्याचे म्हणजे काय काढू दोष कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंडगाची. इतकं नामाचं महत्व आहे. का महाराज नाम हो नामाने इतके पर्याय महाराज इतके पर्याय. कीर्तनाने काय होतं. कीर्तन सांग बोला अंग हरी ब्रह्मभूत काय होत असे कीर्तनी कलियुगा माझी करावे कीर्तन केले नारायण घेईल भेटी. परमात्माच्या नामचिंतन. महाराज त्याने मला प्रश्न केला जर नामचिंतनाने पाप जातात तर कितला जन्म जाती. आणि नामचिंतन केल्यानंतर कितला जन्म पाप जाता. मग त्याने विचारलं मी तुला बाप कधी आजारी पडणार. त्याला सदैव लाईक इंजेक्शन दिलं त्याला सुधराय टाईम लागत त्याला लगेच सुधरी जात. टाईम लागतो ना. पाहिजे टाईम नाही. अरे टाईम पाहिजे तुका म्हणे महापापाची पती तर होती जीवनमुक्त हेला संपलं.
तिसरा मुद्दा असा आहे महाराज, जाणून खाक होता पापी खाक होता. तृणाग्नी मेळ समरस झाले, तृणाग्नी मेळ समरस झाले, तृणाग्नी मेळ समरस झाले, तृणाग्नी मेळ समरस झाले. कैसे नाम केले तपताहारी, कैसे नाम तृणाग्नीमुळे आले टाईम लागत नाही. नामाने पाप निघतो होतं. पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायणानं, त्यासाठी विमान पाठविले. नामचिंतने पापाची निवृत्ती होते. नाही पाप निवृत्त झाल्याबरोबर परमात्म्याची प्राप्ती होते. मग परमात्म्याच्या प्राप्ती करता तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात न लगती सायास जावे वनांतरा, 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 लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा, लगती सायास जावे वनांतरा. सुखी येतो घरा. परमात्म्याला तुमचं दुसरं कशाचीच गरज नाही.
एक वासुदेव म्हटलाय मला एक वासुदेव सुंदर वर्णन केलाय. न लगे तीर्थाचे भ्रमण, लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव. काही कुठे जाण्याची गरज नाही. आज परमार्थ बाहेर जाऊन कर्म होत नाही, तो घरच्या घरीच ठाईचा बैसोनी आवडी आनंद. काय म्हणू आम्ही रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ हाच मंत्र जपा. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरी आपली आपण करा सोडवणं संसार बंधन सोडावे. काय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. याच्या पलीकडे कोणतं यावी नसतं अनेक पैसा हजार शपथ घेऊन सांगता वाहत आण विठोबाची. मग कुठे जाण्याची गरज नाही. इतकं वारकरी संप्रदायामध्ये आमच्या संतांनी सोपं सांगितलं. इथं सोप्यात तुका म्हणे सोपे आहेत
सुखे